नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी मॉलचा प्रतिनिधी. तर आपण आज रोजी आपण विचुरे या गावात आलेलो आहे. तर आपल्यासोबत शेतकरी श्री सागर गायकवाड आहेत. तर सागर भाऊंनी आपलं गेल्या 3 वर्षापासून आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे वृंदावन फॉस आणि वृंदावन पोटॅश हे खतं त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी आणि कोबीच्या या पिकासाठी वापरलेले आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना आपला खाद्याचा आणि शेतकरी मॉलचं मार्गदर्शन कसं वाटलं बा असं. तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊ. नमस्कार सागर भाऊ. नमस्कार. तुम्ही गेल्या 3 वर्षापासून आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं वृंदावन फॉस आणि वृंदावन पोटॅश हे खाद्य तुम्ही तुमच्या पिकांसाठी वापरतायत. 2 वर्षात तुम्हाला काय रिझल्ट जाणवला? मागच्या गेल्या 2 वर्षात 2 वर्षात चांगला रिपोर्ट वाटला. पात संख्या पण, मूळ संख्या पण सगळे चांगले आले आणि दांडा पण चांगला जाड होता. बरोबर. आणि कारशक्ती पण चांगली राहते त्याची. बरोबर. आणि साठवण क्षमता वगैरे कसं काय होती? साठवण क्षमता पण चांगली आहे त्याची. बरोबर. आणि मग या वर्षी तुम्ही काहीतरी बदल केला बा आमच्या खाद्याचे, तुम्ही भट्टी वगैरे असं काहीतरी यावर्षी बदल लावली? केला ना थोडा. तर भट्टी लावण्याची पद्धत कशी आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगता का? बत्ती लावण्याची पद्धत 2 गोणी फॉस, हम्म. 1 गोण पोटॅश आणि 1 गोण NPK बुस्टर अशा 4 बॅगांची आणि 1 15-15 अशा 5 बॅगांची बट्टी लावलेली आहे. त्याचे 15 दिवस आपण एकत्र कालून आणि मिक्स करून झाकून दिलेले कागदाने. हां. त्याच्यानंतर आपण 15-20 दिवसाचे कांदे झाल्यानंतर गोल मारून खाद्य टाकलेले, एकच वेळ टाकलेले ते पण. त्याच्यानंतर मग ते कांदे आपल्याला चांगले वाटायला लागले. बरोबर. रोगप्रतिकार शक्ती पण चांगली वाटायला लागली, मूळ संख्या पण आणि पात संख्या पण जास्त वाटायला लागली. बरोबर. आणि इतर पिकांपेक्षा पण आपल्या पिकावर करपा आलेला नाही. म्हणजे जे शेजारी तुमच्या जे शेजारचे शेतकरी आहे त्या कांद्यांमध्ये आणि तुमच्या कांद्यांमध्ये फरक आहे? 15 दिवसाच्या पुढे दिसतो ना आपला कांदा. हो का? हं. आणि तुमचे किती दिवसाची लागण झालेली आहे कांद्यांची? 2.5 महिन्याची झालेली. 2.5 महिन्याचे कांदे असं झाले? वाटतं की 3 महिन्याचे कांदे आहे. बरोबर. आणि मग आतापर्यंत आमच्या खाद्याच्या वृंदावन फॉस आणि पोटॅश हे खाद्य तुम्ही टाकल्यानंतर इतर कोणतं कंपनीचं बी खाद्य वापरलं का तुम्ही? मग वापरलं त्याचे 15-15. 15-15 नत्रासाठी वापरलं? बरोबर. आणि काही फवारा वगैरे? फवारांनी काहीच नाही. म्हणजे 2.5-3 महिन्याचे कांदे झाले, तुम्ही एक पण फवारा घेतला नाही, नाही? एक पण ना फवारा. बुरशीनाशक नाही, ना ना कीटकनाशक? कीटकनाशक. बरोबर. मग तुम्ही 2-3 कांदे उपटून सांगता शेतकऱ्यांना दाखवता का? दाखवतो ना मग. 2.5 महिन्याचे कांदे झालेले आहेत. मूळ संख्या पण चांगली आहे त्यांची. बरोबर. दाखवा पात एक संख्या मिनिट. पण चांगली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 पात आहे बुवा असं. हं. आणि जांगडं वगैरे हे जाड कांदा? पण चांगले आहेत, बरोबर. जाड आहे, जास्त वाढलेला पण नाही आहे कांदा. हा हा. मूळ संख्या वगैरे? चांगली आहे मूळ संख्या. बरोबर. बघू शकता शेतकरी मित्रांनो, कांद्याची जाडी बघू शकता. कांद्याचे आता 2.5 महिन्याचे कांदे, तुम्ही 2.5 महिन्याचे कांद्याची साईज पण बघू शकता, मूळ वाढ पण बघू शकता आणि पात संख्या पण बघू शकता तुम्ही किती पात संख्या आहे बुवा असं. आणि काळोखी बी बघू शकता तुम्ही, थेट शेंडापर्यंत काळोखी. तर तुम्ही मग हे आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं खाद्य वापरल्यानंतर मग तुम्ही खुश आहात का? मग खुश आहेत, आनंदी होतो. आणि मग इतर शेतकऱ्यांना मग तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करशाल? चांगलं कांदे, ऑर्गॅनिक कांदे, आपली शेती पण मजबूत राहते. बरोबर. टिकवण क्षमता पण चांगली राहते. बरोबर. वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे मग आता याच्या पुढे पण मग तुमच्या कांद्यांसाठी इतर काही फवारा वगैरे किंवा इतर खाद्य वगैरे टाकायची गरज वाटते का काही तुम्हाला? वाटत नाही. बरोबर. थोडे कांदे दाखवा शेतकऱ्यांना.